जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी
रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी 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 गुरु माता गुरु पिता कमी करा. गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुळदेवता गुरु आमुची कुळदेवता गुरु आमची कुलदेवता तू आमची कुलदेवता तू आमची कुलदेवता तू आमची कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुळदेवता गुरु आमची कुळदेवता गुरु आमची कुलदेवता गुरु आमची कुलदेवता तू आमची कुलदेवता तू आमची कुलदेवता थोर पडता साकडे थोर पडता साकडे पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे 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 काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन गुरु चरणीच अर्पण 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 थोर पडता साकडे थोर पडत साकडे थोर पडता साकडे थोर पडत साकडे गुरु रक्षी मागे पुढे 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 एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन 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 एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण
गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता
विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी वाजवा, बसलेले सर्व लोक आणि भजन करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अक्कलकोट स्वामी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वटवृक्ष स्वामी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुळदेवता. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. काया वाचा आणि मन गुरु चरणीच अर्पण. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. एका जनार्दनी शरण, गुरु एक जनार्दन. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज की जय.
गुरु माता गुरुपिता, गुरु माता गुरुपिता, थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. वारकरी संप्रदायाचे थोर संत शांती ब्रह्मर्षी एकनाथ महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये गुरु महात्म्य वर्णन केलेलं आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो. आज चैत्र शुद्ध द्वितीया, की ज्या दिवशी लोककल्याणाकरता वटवृक्ष स्वामींचं अवतरण झालं. धर्माच्या रक्षणासाठी आणि लोकोद्धारासाठी देवदेवतांचे अवतार होतात, साधू संतांचे अवतार होतात. तसा अक्कलकोट या तीर्थक्षेत्री स्वामी समर्थांचा अवतार झाला. 19व्या शतकामधलं हे खूप मोठं विभूतिमत्व. आणि आज मला एक कृतार्थता अनुभवता येते. याचं कारण की स्वामी भक्त असणारे रोहिदास दादा मदने यांच्या सेवेतून ज्यांना अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाता येत नाही, त्यांना आजच्या दिवशी इथं पादुकांचं दर्शन होत आहे. हा देव दुर्लभ योग आहे. जरा मोठ्यांदा टाळ्या वाजवा की. अगदीच एकादशी असल्यासारखे बसलाय. हा एक आनंदोत्सव आहे. एक महिनाभर या पादुकांची सेवा त्यांच्या पुण्याईनं लाभते. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, महान साधू अत्री महर्षी आणि त्यांची धर्मपरायण पत्नी सती अनुसूया यांच्या पोटी प्रथमतः भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला, अशी श्रीमद भागवत महापुराणात कथा आली आहे. त्यानंतर अवधूत चिंतन दत्तात्रयांचा अवतार कुरोपू क्षेत्री श्रीपाद वल्लभांच्या रूपानं झाला. थोडी अवतार परंपरा ऐकली पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभ म्हणून भगवान अवतीर्ण झाले आणि त्यानंतर भगवान दत्तात्रयाचा पूर्ण अवतार हा लाड कारंजा क्षेत्री नृसिंह सरस्वती या रूपानं झाला. हा त्यांचा अवतार विदर्भात झाला, पण स्वामी तीर्थयात्रा करीत करीत काही काळ औदुंबर क्षेत्री राहिले, काही काळ भिलवडीला राहिले, काही काळ नरसोबावाडीला राहिले. तदनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी कर्नाटकात घालवलं, गाणगापूर क्षेत्री. आणि नंतर ते कर्दळीवनामध्ये गुप्त झाले. याची गुरुचरित्र साक्ष देतं. गुरुचरित्र हा उपासना ग्रंथ आहे. आपण बसलेले सर्व स्वामी भक्त खूप शांततेने ऐका. माणसाला प्रपंचामध्ये सुख दुःख आधी व्याधी या भोगावे लागतात.
पण या आधी व्याधीचा आणि सुखदुःखांचा नाश करणारं गुरुचरित्र आहे. आजपर्यंत महान साक्षात्पुरी सत्पुरुष परमपूज्य टेंबे स्वामी सारख्या सत्पुरुषांनी त्याचा अनुभव घेऊन जगाला प्रदान केली. आणि मग दत्तात्रयांच्या तिसऱ्या पूर्ण अवताराचा 19व्या शतकात प्रागट्य झालं. ते अक्कलकोट स्वामींच्या रूपानं झालं. आजही आपण पाहू शकता की विशाल वटवृक्षामध्ये त्यांचं प्रागट्य झाल्यामुळे त्यांना वटवृक्ष स्वामी अशी संज्ञा आली. एक अलौकिक अवतार स्वामींचा झाला आणि आजही ते या संपूर्ण विश्वामध्ये संचार करीत असतात. त्यांनी जाताना एक फार मोठा संदेश आमच्यापर्यंत दिला. मैं मरा नहीं जिंदा हूं. हे अवलिया सत्पुरुष होते. हे फार थोडं बोलत असत, पण उद्बोधक बोलत असत. अशा एका महान विभूतीचा आज प्रागट्य आहे. आपण सर्व जमला आहात. मधने दादांच्या आग्रहापोटी माझं येणं झालं, पण शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. याचे साक्षीदार आमचे वरकड महाराज आहेत, बंडोपंत आहेत, जे सातत्यानं माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत. आपणही खूप शांत आहे का? ध्वनी प्रदूषणाचा काय त्रास होतो हे आपण अनुभवतोय. जेवढे लोक जमले त्यांनाच ऐकू जावं अशी व्यवस्था असावी. आमच्या कार्यक्रमानं दुसऱ्याच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये एवढा परमार्थ कळला तरी पुष्कळ आहे. नाही तर केलेला परमार्थ पाण्यात आहे. या सामाजिक जाणीवा जर आमच्या संपन्न नसतील तर त्या परमार्थाला सुद्धा शून्य किंमत आहे. फार शांतते नाही का? खरं सांगायचं झालं, महावीर महाराज माझे मित्र आहेत, समोर बसलेत. शांत बोलायला पण ताकद लागते आणि ऐकायला त्यापेक्षा जास्त ताकद लागते. उथळ पाळायला खळखळाट फार असतो आणि समुद्राची खोली मोजता येत नाही, तो शांत असतो. खूप शांतते नाही. पुनावळ्यातले अनेक प्रतिष्ठित नागरिक बसलेत, भक्तिमती माता बसल्यात. माझ्या हातात वेळ थोडा आहे, कीर्तनाला उशीर झालाय. अभंग खूप सुंदर आहे. आणि कीर्तन वेळेस सोडायचं याची जाणीव आहे. पुढेही बहुत करणे आहे याची पण जाणीव आहे. खरं सांगू का तुम्हाला मंडळी, थोडं बोलणारे पण अतिशय गोड बोलणारे, ज्याला इंग्रजी भाषेत शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगू का, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यावेळी तुमचं कल्याण होईल, ज्यावेळी तुमचं आत्महित होईल अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी सांगणार आहे. खरं तर माझी व्यस्तता होती, पण माझा एक तरुण मित्र आहे ऋषिकेश चोरगे, त्याने सांगितलं की दादांकडे मी मागच्या वर्षी कीर्तन केलं, आपण यावं अशी दादांची इच्छा आहे. आणि खरं म्हणजे त्या निमित्तानं स्वामी सेवा घडावी या हेतून आलोय. तुम्ही एवढी शांतता दिला तर मी खूप चांगलं सांगू शकेन. पण मला सुद्धा असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचा कामधंदा टाकून माझ्यासमोर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची झोळी पण रिकामी असता कामा नये. 2 घास खाणं म्हणजे प्रसाद नाही,
तर जाताना स्वामींचा विचार घेऊन जाणं हा प्रसाद आहे, हे लक्षात ठेवा. कारण अन्नानं शरीर पुष्ट होतं, पण विचारानं मन आणि बुद्धी पुष्ट होते. ऐकलं पाहिजे, खूप शांततेनं ऐका, आणि थोडं थोडं तिकडचं पण ऐकलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. तुम्ही फक्त सांभाळा, तुम्हाला स्वर लावायचा आहे. न जाणो तिकडचा स्वर लागू नये. आणि दोन्ही दिग्गज म्हणणारे लोक आहेत, आयुष्य गेले त्यांचं. इकडे लक्ष द्या. माझ्या प्रिय श्रोत्यानो, पश्वादिक योनी आणि आपण याच्यात खूप मोठं अंतर आहे. थोडं वैचारिक मंथन आहे. ज्येष्ठ लोक बसलेत, अनुभव संपन्न लोक आहेत, 50 ओलांडलेले काही लोक बसलेत. आहार, निद्रा, भय, मैथुन हे सर्व योनी समसमान. या 4 गोष्टी सगळ्यांना आहेत. आहार आहे, भय आहे, मैथुन आहे, निद्रा आहे. सगळ्याला आहार आहे. आपण काहीतरी वरण भात भाजी पोळी खात असो, गाय चारा खाते, वाघ कदाचित मांस खात असेल. आहार आहे. प्रत्येकाला झोप आहे. माणसाला झोप आहे, मुंगी पण झोपते. असं काही लोक म्हणतात की घोडा झोपत नाही, पण ते खोट आहे. तो झोपतो, पण उभ्या उभ्या झोपतो, जसे कधी टाळकरी उभ्या उभ्या झोपतात. ते पडल्यावर कळतं तो झोपलाय. नेपोलियन नंतर तेच म्हणायचे. नेपोलियन घोड्यावर झोपत होता. प्रत्येकाला झोप आहे, आहार आहे, निद्रा म्हणजे झोप आहे. प्रत्येकाला भय आहे. इकडे लक्ष द्या. भय नाही असा माणूस नाही. मला विस्तार करायला खूप जागा आहे, पण मी करणार नाही. कशाचं ना कशाचं भय आहे माणसाला, आणि कशाचं नसेल तरी माणसाला मृत्यूचं भय शेवटपर्यंत आहे. तो किती गमजा मारत असला तरी. माणसं कंटाळली की म्हणतात असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण हे त्यांचं वैराग्य नसतं, हा त्यांचा वैताग असतो. अगा मर हा बोलू नसता हाती, तो मरतो कुठला. मृत्यूचं भय कायम आहे माणसाला, आणि सरते शेवटी प्रत्येकाला मैथुन आहे. मैथुनाशिवाय प्रजोत्पादन नाही, हा सृष्टीचा सिद्धांत आहे. माझ्याकडे लक्ष द्या. पण या 4 गोष्टीच्या व्यतिरिक्त एक गोष्ट मानवाला देवाने जास्त दिली आहे, आणि ती कोणती असेल तर दादा, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्ञान संवर्धनाची व्यवस्था फक्त मनुष्य योनीत आहे, बाकी अन्यत्र नाही. गाढव असेल, घोडा असेल, कुत्रा असेल, डुक्कर असेल, म्हैस असेल, या 4 गोष्टी त्या प्राण्यांमध्ये आहेत. पण ज्ञान नाही कमावू शकत ते. आणि काही ज्ञान नाही कमवू शकत ते. ज्ञानाची व्यवस्था त्यांच्याकडे नाहीये. इच्छा असली तरी ते ज्ञान संवर्धनाची त्यांच्यात व्यवस्था नाहीये, हे लक्षात ठेवा. पण आता प्रश्न असा आहे की हे ज्ञान कुठे मिळेल. मला आज मुद्दा फार मोठा मांडायचा आहे, तो विचार करून आलोय मी. असं नाहीये की इथं आलं ते आठवले ते सांगितलंय. फार मोठा विचार आहे. आज इतकं सोपं झालंय की प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, आणि आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आम्हाला गुगल देत आहे. बसले सगळे लोक.
2 मुद्दे सांगतो. आता काही आपल्याला अपेक्षा असेल, आपण ते बटन दाबलं की गुगलवर येत आहे आणि तुम्हाला महावीर महाराज सांगतो की नेमका गोंधळ तिथं झालाय. हे सांगायला मी आलोय. काय गोंधळ झालाय, जो गोंधळ लोकांना माहित नाहीये. गुगलवर मिळते ती माहिती असते. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. पहिल्यांदा लक्षात ठेवा, माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. गोंधळ काय झालाय, माणसं माहितीला ज्ञान म्हणायला लागलीत. इथं गोंधळ आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान हे अभिजात असतं, लक्षात ठेवा. आता बंडोपंत असतील, परमेश्वर महाराज असतील, हे उत्तम गातायत, हे उत्तम पखवाज वाजवतायत, इकडे लक्ष द्या. पण पुस्तक वाचून पखवाज येत नाही. पुस्तकातल्या रागरागिण्या वाचून गाणं येत नाही. आता मी महत्वाचं वाक्य सांगतो. उद्या तुम्ही इंस्टाग्रामला ठेवलं तरी चालणार आहे, स्टेटसला ठेवलं तरी चालणार आहे. फार महत्वाचं वाक्य. ना सगळं कीर्तन कळो, पण एवढं वाक्य कळलं तरी पुष्कळ झालं. मी आलो. गुगल माहिती देतं आणि ज्ञान पाहिजे असेल तर गुरुजवळच जावं लागतं. हा सिद्धांत आहे, हा कधीच विसरू नका. गुगल माहिती देईल, ज्ञान देत नाही. आणि तुम्ही सगळे अनुभवी आहात. मी आत्ता सांगतो प्रॅक्टिकली. एखाद्या गावाचा रस्ता माहीत नसेल तर माणूस गुगलला मॅप टाकतो आणि जातो. बरोबर आहे, बरोबर आहे. पूर्वी रस्ता विचारावा लागायचा. का हो, पुनवळ्याला जाणारा रस्ता कोणता? मग रस्त्यावरचा माणूस सांगायचा डाव्या हाताने जा. बरोबर आहे. आता त्याची आवश्यकता नाही. माणूस गुगलला टाकलं की तो त्या मॅपवर जाईल. लिहून ठेवा, शेवटच्या 500 मीटर मध्ये घोटाळा होतो. तुम्ही हसलाय म्हणजे कळलंय तुम्हाला मला काय म्हणायचं ते. 500 किलोमीटर बरोबर जातो आणि 500 मीटर राहिलं म्हणून ती माहिती आहे. आणि हाताला धरून परमार्थाच्या प्रांगणातून मोक्षाकडे नेतात, त्याला गुरु म्हणतात. कारण तोच वाटाड्या खरा असतो. गुगल वाट दाखवणार नाही, वाट लावील. पण वाट दाखवतो तो गुरु असतो, लक्षात ठेवा. आता यांनी पखवाज वाजवला, पण कुठेतरी गुरुकडे ते ज्ञान घ्यावं लागलं. यांनी गायलं, पण गाण्यासाठी कुठेतरी गुरुचरणाचा आश्रय करावा लागला. त्याशिवाय येणार नाही. मी कीर्तन करतोय, काहीतरी थोडंफार वैचारिक धन देतोय, पण माझ्या गुरुजींच्याकडे मी राहिलो, सेवा केली, त्याचं फलित मिळालं. पण ज्ञानेश्वरी काय म्हणते ते ऐका. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसे. जे ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा वळगोणी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, ते सांगता ती पुशले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. खूप सेवा करावी लागते. माणसाला ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानासाठी सेवा करावी लागते. आणि सेवेचं फल म्हणजे ज्ञानप्राप्ती असते, हे लक्षात ठेवा. मंडळी, माझ्या समोर असे काही उदाहरण आहेत की ज्या उदाहरणांद्वारे तुम्हाला हा विचार सिद्ध होईल. एखादे गुरु असतात आणि असे एखादे शिष्य आहेत. हे मांडण्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीची आम्हाला स्वामी समर्थांची सेवा घडावी, ज्या सेवेतून आम्हाला ज्ञानप्राप्ती व्हावी आणि त्या ज्ञानप्राप्तीनं आमचं जीवन मोक्षापर्यंत जावं. इकडे लक्ष द्या. मी समारोह खूप चांगला करणार आहे या कीर्तनाचा.
ते बरोबर 8:30 वाजता सांगणार आहे, त्याच्या अगोदर नाही सांगणार, हे टॉप सिक्रेट आहे. असेच त्याचं कारण एक आहे की जरा कोणी उशिरा आलं तर त्याला ऐकायला मिळावं, काही कामानिमित्त उशीर झाला यायला तर त्याला पदरात पडावं. पण हा हेतू अर्धा आहे, परमेश्वर बुवा म्हणजे उशिरा आलं तर त्याला ऐकायला मिळावं, आणि दुसरा हेतू आहे मधून गेला तर त्याला मिळू नये, आणि तोही त्याला ऐकायचा नाही. कीर्तन म्हणजे काय गारुड्याचा खेळ नाही, हाताची घडी घालून उभं राहून बघायचा. वारकरी कीर्तनाची उंची फार आहे, आणि वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे, ज्या दिवशी कीर्तन सुरू असतं त्यावेळेस साक्षात भगवान तिथे उभा असतो आणि कीर्तन ऐकत असतो. ही वारकऱ्याची श्रद्धा आहे. पण आल्या आल्या मदन दादांना मी म्हटलं की दर्शन थांबवा, लोकांना कीर्तन ऐकू द्या, कारण माझ्या मागचा हेतू आता आहे, समर्थ स्वतः कीर्तन ऐकतायत, हे लक्षात ठेवा. त्यांनाही त्रास नाही होता कामा, खूप शांततेने ऐकलं पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्यासमोर अशा काही उदाहरणं आहेत की तुम्हाला काही पथदर्शक राहतील. बसा, या. त्यातला पहिला दृष्टांत आहे बरं का, ते होते मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचे सदशिष्य गोरक्षनाथ. त्याला जोड्या सांगतो तुम्हाला, एक 4-2 जोड्या माझ्या समोर आहेत, इकडे लक्ष द्या. पहिली जोडी आहे मत्स्येंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ. हे कसं असतं ज्ञान संक्रमण, असं येत नाही सहजासहजी, फार मोठी सेवा करावी लागते, लक्षात ठेवा. कदाचित त्याच्यावर मला स्वतंत्र व्याख्यान करावं लागेल, तरी मी संक्षेपानं बोलतोय. एकदा मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने चालले होते. नवनाथाच्या पोथीमध्ये आलंय, ते रस्त्याने जात असताना काय झालं, मत्स्येंद्रनाथांना वड्याचा वास आला. ते वडे तळत होते, पक्ष पंधरवडा होता, वडे चालले होते. गोरक्षनाथांनी त्याने विचारलं, काय रे गोरक्षा, वड्याचा वास येतोय? हो म्हणला, गुरुजी येत आहे. मला आणतोस का? साधू झाला म्हणून काय झालं, त्याला इच्छा नाही, ज्ञानोबराला मांडा नाही खावा वाटला. आपल्या सुद्धा असणं स्वाभाविक आहे, काही गैर नाही. उगीच नसलेली वैराग्याची कळा आणण्यात मजा नाही. वाटलं. आता कल्पना करा, आपण चाललोय रस्त्याने आणि नाक्यावर सुंदर भजी तळतायत आणि भज्याचा वास आला, आणि दुर्दैवाने त्या दिवशी एकादशी असावी, केवढा पश्चाताप होईल मला सांगा. अरे अरे अरे, प्रामाणिकपणाने सांगा, होईल का नाही? मला तरी होतोय. आज एकादशी नसती तर 1 प्लेट भजी खाल्ली असती. त्या वासानं कळलं ना. तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे, त्याचं मोठं हॉटेल आहे, नाव सांगत नाही. मला एक दिवस म्हणलं चला हॉटेलला, मी गेलो बटाया हॉटेलला. तर मागच्या बाजूला खूप मोठं असं किचन होतं, मोठं किचन, इतकं सुंदर सुसज्ज किचन. मग त्या हॉटेलच्या तोंडाशीच एक ढेरपोट्या आचारी भजी तळत बसला होता. तर मी त्याला म्हणलं, अरे एवढं मोठं किचन आहे आणि आचार्य पुढं का भजी तळतोय? तर तो मला म्हटला, महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे नाही कळत. माझी ज्ञानेश्वरी काढली त्याने. तू तरी सांग. तो काय म्हणलं माहितीये का, अहो म्हणले महाराज, भजी बाहेरच तळावे लागतात, तेव्हा गिऱ्हाईक आत येतं, हे त्याचं तत्वज्ञान. मच्छिंद्रनाथांना वास आला वड्याचा. वडा आणतो, नीट आहे का, ही विनोद निर्मिती नाही, आणतो ना म्हणले. ज्या घरातून वड्याचा वास येत होता तिथं गोरक्षनाथ गेले. ओम भवती भिक्षांदेई, अलख निरंजन माई भिक्षा वाडा. ती बाई बाहेर आली, तांदूळ घेऊन आली. कोणीतरी आलाय साधू, काहीतरी दिलं पाहिजे, दिला, तांदूळ दिले. गोरक्षनाथ म्हणले, बाई तांदूळ नको. मग रे,
तुम्ही वडे केलेत ना, त्यातला वडा द्या. प्रामाणिकपणानं सांगा. ती बाई चांगलं बोलली असेल का हो? स्वामीनं स्मरून सांगा. चांगलं बोलली असेल का? गोसावी झालाय तरी तोंडाचे चोचले गेले नाहीत. वडा मागतोय. त्या मच्छिंद्रनाथांसाठी त्यांनी सांगितलं, बाई मला वडा नको, माझ्या गुरुजींना पाहिजे. देता? बाई दुष्ट स्वभावाची असावी. ती बाई म्हणाली, तुला वडा देते, पण तुझा डोळा देतो? हसले गोरक्षनाथ. ले माई, डोळा काय मागता? गुरुजीसाठी अख्खा गोरक्ष मागितला तरी देईन. क्षणाचा विलंब न करता त्यांनी खोबणीत हात घातला आणि डोळा उपसून काढला, दिला. असं काही अपेक्षित नव्हतं तिला, असं काहीतरी घडेल. ती बाई घाबरली, आतमध्ये गेली. एका वाटीत वडा आणून दिला. गोरक्षनाथांनी तो वडा आणला. मच्छिंद्रनाथांनी वडा खाल्ला. वडा खाल्ल्यानंतर त्यांचं लक्ष गोरक्षाच्या डोळ्याकडे गेलं. गोरक्षा, अरे तुझ्या डोळ्याला धार लागली रक्ताची. होय गुरुजी. काय झालं? काय नाही म्हटले. त्या बाईनी डोळा मागितला, डोळा दिला तर वडा देते म्हणाली. मी डोळा दिला आणि वडा घेऊन आलो तुमच्यासाठी. मच्छिंद्रनाथांना आनंद वाटला. त्याच्या सेवेनं ते संतुष्ट झाले. पुढे ऐका. आपल्या जवळ असलेल्या शाबरी मंत्रांनी त्याचा डोळा जसाच्या तसा करून दिला. दृष्टांत संपलाय. पुढचं वाक्य ऐका. ज्या दिवशी गुरुचरणी डोळा समर्पित केला तेव्हा गोरक्षनाथांच्या ज्ञानाचा डोळा उघडला. हे लक्षात ठेवा. इतकं ज्ञान सोपं नाहीये, द्यावं लागेल त्यांनी. ही पहिली जोडी माझ्या समोर. दुसरी जोडी माझ्या समोर आहे. ते संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे सदशिष्य सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज. एक जोडी आहे. जे साहित्याचे अभ्यासक आहे किंवा जे लोक काही वाचत असतील, जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला. आमचे वारकरी बसले तिथं काय ऐकतायत? मी हजारो कीर्तनात सांगितलंय की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला याचं मला कधीच नवल वाटलं नाही. तुम्हाला दादा सांगतो, ज्ञानेश्वरने रेडा बोलवला मला नवल नाही वाटलं. तर नीट ऐका तर कळेल. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला, नवल नाही. नसता बोलला तर नवल झाला असतं. काही कळतंय का तुम्हाला माझं बोलणं? बोलला हे नवल नाही. बंडोपंत बोलला नसता तर नवल झालं असतं. अरे ज्ञानेश्वर महाराजांचा हात लागला आणि बोलला नाही, हे आश्चर्य आहे. बोलला हे आश्चर्य नाही, बोललाच पाहिजे. माझे गुरुजी तर असं म्हणायचे की ज्ञानोबारांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना अजून पटत नाही, असं आमचे गुरुजी म्हणायचे. त्याच्या पुढचं वाक्य फार चांगलं होतं. ते म्हणायचे, तो रेडा 700 वर्षापूर्वी बोलवला का ना बोलवला याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानोबारांनी बोलायला लावले. ही काही सामान्य क्रांती आहे? कोणी दाखवलं असतं आम्हाला? मला विस्तार करायला नाही वेळ आहे तेवढा. आता नाशिकला 4थं वैश्विक मराठी संमेलन झालं. आत्ता झालं 27-28-1 मार्चला. त्यात माझं 40 मिनिटाचं भाषण आहे त्या वैश्विक संमेलनात मराठीच्या संबंधानं. मराठीला आज अभिजात भाषेचा दर्जा दिला कारण त्याचे काही निकष असावे लागतात. 2 महावीर महाराज मी त्या वैश्विक संमेलनात सांगितलंय. इकडे लक्ष द्या तुम्ही सगळे पुण्यातले सृजन. रेडा बोलवलं हे त्यांचं कौतुक आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या महापुरुषाच्या जीवनात त्या घटना घडू शकतात. पण ज्ञानेश्वर महाराज मला भावले. त्याचं सर्वात मोठं कारण काय असेल
तर वयाच्या 16व्या वर्षी त्यांना 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं सर्वात मोठं कौतुक आहे. माना तुम्ही, माना नाही तर न माना. आता तुम्ही एवढे बसलाय, एक मराठी शुद्ध नाही आपली, एक मराठी. आत्ता पुण्यामध्ये एक स्पर्धा झाली, 30 सेकंद अस्खलित मराठी बोलायचं. शेकडो विद्यार्थी नापास झाले. आता याला कोण ध्वनिक्षेपक म्हणणार आहे? माईकच म्हणणार ना. ते सुद्धा माईकच म्हणतील. त्याला माहिती आहे का नाही देव जाणे. कोण कोण म्हणणार आहे चहा पिण्याचं भांड? कपच म्हणणार ना. साधी मराठी शुद्ध बोलू शकत नाही आपण, मराठी भाषिक असून. हिंदीची तर वाटच लावली. बाजारात गेला तरी म्हणतो बटाटो कितनी को दिया. अरे काय हिंदी आहे का ती गाढवा? अरे बटाट्याला आलू म्हणतात हिंदीमध्ये, ते या बालूला माहित नाही, त्याला काय करणार आपण? असा भाषेचा सगळा गोंधळ आहे. इंग्रजी तर बोलणंच नाही. येस, नोन, थँक्यू, 3 गोष्टीवर काहीकांची इंग्रजी चालली. कल्पना करा, वयाच्या 16व्या वर्षी ज्या मुलाला 56 भाषा येत असतील. आता मी एक सांगतो, नोंदून ठेवा तुमच्याकडे. 56 भाषा येत असताना सुद्धा गीतेचा अर्थ सांगण्यात त्यांनी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. आम्ही आयुष्यभरून नाही विसरू शकत ज्ञानेश्वर महाराजांचं. मला विचारा, जर त्यांनी कानडी ज्ञानेश्वरी सांगितली असती तर कुणाला एंडू गुंडू कळलं असतं? आणि गुजराती सांगितली असती तर आपल्याला वाटायलाच आली नसती. पण तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी या शब्द सोपाने रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. असे ज्ञानेश्वर महाराज. इकडे लक्ष द्या. एवढा मोठा तत्वज्ञानाचा ग्रंथ सांगितला, पण हा मी केला नाही. त्यांनी बोट निवृत्तीनाथांकडे दाखवलं. तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नो हे कृपेचे वैभव तिये. असा गुरुभक्त. अहो 13व्या अध्यायात आचार्य उपासतीच्या 100 ओव्या सांगितल्या त्यांनी, गुरु उपासतीच्या. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही. ओ ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ओ ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन काही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी नेणे साधनास आन काही, नेणे साधनास आन ही दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी जी आहे माझ्या समोर, ते संत जनार्दन स्वामी आणि त्यांचे सदशिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज. संत वाङ्मयाचे अभ्यासक असतील त्यांना कळेल. मला एक अभंग असा दाखवा की ज्यात नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीचं नाव घेतलं नाही. प्रत्येक ठिकाणी एका जनार्दनासच आहे, एका जनार्दनी.
एकादश स्कंदावर केलेली त्यांनी टीका एकनाथी भागवत, त्याचं सगळं मंगलाचरण बघा, ते मंगलाचरण गुरुचरणी अर्पण केलेलं आहे. कदाचित त्या मंगलाचरणाचा एक स्वतंत्र ग्रंथ व्हावा, इतकी ती साहित्य कृती श्रेष्ठ आहे. माझ्यासमोर चौथी जोडी आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांचे सदशिष्य संत निळोबाराय. काय इतिहास आहेत वारकरी पंथाचे. तुकाराम महाराज भेटावे म्हणून 42 उपवास केला त्यांनी, 42 दिवस. हल्लीचा शिष्य 42 तास नाही थांबणार, 42 दिवस काय थांबतो. एकादशी सोमवार बघून आला तर तिसऱ्या दिवशी तोंड बघण्यासारखं होतं. 2 तासाच्या कीर्तनात 3 वेळा पाणी पितो आपण, त्याला निळोबाराय काय करणार आहे. 42 दिवस उपवास केला त्याने, 42 दिवस. त्यांच्या करता तुकाराम महाराजांना परत यावं लागलं आणि अनुग्रह द्यावा लागला. त्याच्या पुढचं सांगतो, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आला तरी सुद्धा त्याला नाकारून तुकाराम महाराजांची अपेक्षा करणारे निळोबाराय किती मोठे आहेत. देवालाही ओळख द्यायला तयार नाहीत ते. एवढी गुरुभक्ती श्रेष्ठ असली पाहिजे. आणि सरते शेवटी शेवटची जोडी कदाचित सांप्रदायिक नसेल, पण त्या जोडीने संपूर्ण जग हलवलं. ते होते स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. नरेंद्राचा विवेकानंद करण्याचं सामर्थ्य रामकृष्ण परमहंसातच आहे, लक्षात ठेवा. संन्यासी योद्धा म्हणून सगळ्या जगानं स्वीकारलं स्वामीजींना. अशी ही सगळी मंडळी जर तुम्ही अभ्यासली तर ती गुरुभक्त किती श्रेष्ठ असली पाहिजे. याकरता नाथ महाराजांनी 3 विशेषणं दिली आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. हे गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, ओ गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुळदेवा आमुची कुळदेवता, गुरु आमुची कुलदेवता. तीन विशेषणं दिली आहेत. पहिलं विशेषण आईच आहे. आता माझ्या मनासारखे बसलाय, असे शांत बसा, ऐका. माझी मतं दादा स्पष्ट आणि परखड आहेत. कीर्तन कानानं ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकताना पापणी सुद्धा नाही पडता कामा. नाही तर माणसं कीर्तन ऐकत असतात, त्या पकवाजाची कणिक पडलेली असते, ती कणिक उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. अशा आचरट चाळे करत कीर्तन ऐकली, वेळ आणि पैसा वाया गेला एवढंच होईल. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. या तीव्र तितिक्षेने आणि ज्ञान पिपासेनं कीर्तन ऐकली तर काहीतरी पदरात पडेल. आई हे संबोधन आहे.
पण सांप्रदायिक भूमिकेतून लक्षात ठेवा, सकल संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलंय. आश्चर्य आहे. माझा तो आवडीचा विषय आहे. ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी नंतर जो सुवर्ण महोत्सव झाला आळंदीला, तर 50,000 लोक कीर्तन, त्यात माझं कीर्तन सेवा झाली आळंदीला. त्यात मी सांगितलंय, पूर्ण पुरुष असताना सुद्धा त्यांना आई संबोधन मिळलं, हा सर्वात मोठा गौरव आहे. गुरु माऊली म्हटलं जातं बघा, आई म्हटलं जातं. एरवी तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला जर कोणी आई म्हटलं तर चालेल का? चालेल. समजा एखाद्याचं नाव गोपीनाथ आहे, गोपिकाबाई म्हटलं तर चालेल का? वाहन नाही का काढणार पायातली? नाही सहन करणार. स्त्रीवाचक आपल्याला संबोधन चालेल? तिथं आपलं पुरुषत्व जागं होईल. ज्ञानेश्वर महाराज जे विषय जिणून जन्मले, एक लक्षात ठेवा, मला वेळ नाहीये, 2 माणसांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलंय आणि जगाच्या शहाण्या लोकांनी आई म्हटलंय. जगाच्या पाठीवर 2च शहाणे आहेत, तिसरा शहाणा नाही. जरी प्रचलित 3.5 शहाणे असले तरी 2च शहाणे. पहिला शहाणा वेद आहे आणि दुसरे शहाणे संत आहे. 2च शहाणे. वेदासारखं शहाणं कोणी नाही. पण वेद ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतो. वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही. त्यांचे माईक द्या. ज्ञानाबाई आई, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई बहुत अच्छे. जरा मोठ्याने टाळा वाजवा की त्यांच्यासाठी. ते किती गोड म्हणतात ते. वेद ज्ञानोबराला आई म्हणतो. आता हे विस्तार करायला मला जागा नाहीये, वेळ नाहीये तेवढा. वेद अनादी आहे. ज्ञानेश्वर महाराज आता 750 वर्षापूर्वी आहे. आई वयानं मोठी पाहिजे का नाही? असंच पाहिजे ना. आई 25 वर्षाची तेव्हा मुलगा 20 वर्षाचा, बरोबर ना? 10-5 वर्ष तर लहान पाहिजे. वेद अनादी, ज्ञानेश्वर महाराज आत्ता. पण वेदाला सुद्धा ज्ञानोबराला आई म्हणावं लागलं, याची काय कारण आहेत ती मी आता व्यक्त करत नाही, पण तो आई म्हणतो. आणि सगळे संत ज्ञानोबराला आई म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, एका जनार्दनी पाय वंदित असे. जनाबाई सारख्या महासंत म्हणतात, मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मरून जावं तुझ्या पोटी जन्माला यावं ही अपेक्षा जनाबाई करतात. आई म्हटलंय. दुसरं विशेषण बाप आहे, पिता. गुरु माता, गुरु पिता. गुरु हा बाप पण असतो, लक्षात ठेवा. जरा ऐका इकडे. बाप असतो.
नाथ भागवतामध्ये एकूण माणसाला 5 पिता सांगितले. उपजल्या बाळकासी तत्वता पंचविध जाण पिता. एकूण 5 बाप असतात. तुम्हाला मला पण आहे. एक पहिला जन्म देणारा, दुसरा पालन पोषण करणारा, तिसरा भयापासून सोडवणारा, 5वा मोक्ष मार्ग दाखवणारा, आणि याच्या पलीकडे एक जो पिता आहे, या वेगळा जो 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता. नाथ महाराजांनी इतकं सुंदर लिहिलंय. इकडे लक्ष द्या. आता मला आनंद वाटेल व्यक्त व्हायला, पण सर्वसामान्य माणसाचा पहिला जन्म होतो तो आई बापाच्या पोटी होतो, आणि दुसरा जन्म होतो तो गुरुच्या पोटी होतो. 1400 वर्षाचा चांगदेव, पण ते स्वतः म्हणतात गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. या वेगळा जो 5वा पिता. फार सुंदर चिंतन आहे. निळोबारायचं एक प्रमाण आहे. निळोबाराय म्हणतात, मी तुकाराम महाराजांच्या पोटी जन्माला आलो. निळा म्हणे पोटा आलो, म्हणून झालो अधिकारी. तुम्हाला कदाचित माहित नसेल, कारण त्या प्रांतात गेला नाही तुम्ही कधी, पण सांगतो. उत्तर भारतामध्ये आता कुंभ आलाय 2027 ला. ते सगळे आखाडे जेव्हा आंघोळीला जातात, त्या गुरु शिष्याचं जे नामनिर्देश आहे, त्याच्या बापाचं नाव लावलं जात नाही, गुरुचं लावलं जातं. वारकरी संप्रदायाचा सुद्धा महाराष्ट्र खालसा आहे. परमपूज्य वैकुंठवासी त्र्यंबकदास महाराज चराटे यांना पहिल्यांदा महंताई झाली. नंतर वारकरी संप्रदायाला स्नानाचा अधिकार मिळाला. त्यात काय लिहिलं जातं माहितीये का? आज तिकडे तर आहे, म्हणजे याचा अर्थ काय? ते वडील असतात, गुरुमाता गुरुपिता. आता माझ्यासमोर उपलब्ध नाहीये, पण मी भेटी अंती सांगू शकेन. व्यवहारामध्ये आई वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. अध्यात्माच्या प्रांतात गुरुच आई होतात आणि गुरुच बाप होतो. आली ओवी लक्षात. फार जे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी फार सुंदर रसायन आहे. कधी भागवत वाचा, नाथ भागवत. महावीर महाराज इतकी सुंदर ओवी आहे भागवत वाचताना. आता तुम्हाला आई वेगळी आहे, बाप वेगळा आहे. मला आई वेगळी आहे, बाप वेगळा आहे. अध्यात्माच्या प्रांतात तसं चालत नाही. अध्यात्माच्या प्रांतात गुरुच आई असते आणि गुरुच बाप असतो. आता व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमची आई तुम्हाला जन्म देते, बरोबर आहे. पण अध्यात्माच्या प्रांतात नाथ महाराज म्हणतात तसं नाहीये. व्यवहारामध्ये ते दोन आहेत, अध्यात्माच्या प्रांतात दोन नाहीत. तैसा सद्गुरु नव्हे पिता. तर भागवत ऐका. दुर्दैवाने अलीकडे लोकांच्या कीर्तनात भागवत नाहीये.
आता मी ज्यांचं ऐकलंय, एक महान भगवत भक्त होते, वैकुंठवासी परमश्रद्धेय माधव महाराज मगर. त्यांची कीर्तनं आताच्या लोकांना नाही ऐकायला मिळाली, पण ते म्हणायचे त्यांच्या भाषेत, ते म्हणायचे ज्या बुवाच्या कीर्तनात ज्ञानेश्वरी नाही त्याची आई मेली, ज्या बुवाच्या कीर्तनात गाथा नाही त्याचा बाप मेलाय, ज्या बुवाच्या कीर्तनात नाथ भागवत नाही त्याचे आईबाप मेलेत, असं म्हणायचे. नाथ भागवत फार सुंदर आहे, वाचून बघा. तैसा सद्गुरु नव्हे पिता, निजवीर्य न वेचता, योनीद्वारे नुपजविता, जननी जनिता स्वय झाला. काय शब्द घातले नाथ महाराजांनी, काय शब्द उंचीचे आहेत. तसा सद्गुरू नाही, योनीद्वारे नुपजविता, आईला जन्म द्यावा लागतो, योनीद्वारे नुपजविता, निजवीर्य न वेचता, बापाला जन्म घालायचा असेल तर वीर्य वेचावं लागतं. तैसा सद्गुरु नव्हे पिता, जननी जनिता स्वय झाला. गुरु माता गुरु पिता, गुरु आमची कुळदेवता. तिसरं विशेषण वापरलंय, गुरु आमची कुळदेवता, आता विश्वात हा माझा, स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक पूजा ज्ञानदेव म्हणे, आता विश्वात्मके देवे. हे कुणाला संबोधू नये, ज्ञानेश्वर मानचा देव निवृत्तीनाथ, आता विश्वात्मके देवे, तोच देव आहे. म्हणून आता रमलंय तुम्ही पण आणि मी पण, संपव असं मला वाटत नाही, पण पुढेही बहुत करणे आहे. एक फक्त फार सुंदर आहे तेवढं सांगतो आणि समारोप करतो. गुरुदेव असा शब्द आहे, कळावा अशी अपेक्षा आहे. आणि दुर्दैवाने सासू जावयाच्या गोष्टी ऐकण्यामध्ये श्रोते धन्यता मानतायत आणि कीर्तनकार धन्यता मानतायत. गुरुदेव असा शब्द आहे, गुरुदेव. ऐक नाही, गुरुदेव शब्द जो आहे ते दोन शब्दांचं संमिलन आहे, गुरु आणि देव. ऐक नाही, आज गुरु महोत्सव आहे ना स्वामींचा, गुरुस्थानी येते. दोन शब्द आहेत, गुरुदेव. संधी विग्रहाने दोन शब्द बाजूला काढले तर एका बाजूला गुरु आणि एका बाजूला देव होईल. माझे सद्गुरू असणारे संत श्रेष्ठ धुंडा महाराज यांनी फार सुंदर त्याची चिकित्सा केली आपल्या पुस्तकात. इकडे लक्ष द्या, वरकड महाराज ऐकून ठेवा. काल ऐकलं थोडं कीर्तन तुमचं. दोन शब्द आहेत ना, गुरु आणि देव. आता बघा काय गंमत आहे, जरा बुद्धीला ताण देऊन ऐका तर कळेल. गुरु हा देवच असतो. काय कळतंय? गुरु हा देवच असतो. देव नसेल तर तो जीव होईल. गुरु नसेल तर काय होईल? जीव होईल. आणि जीव जीवाचं कल्याण कसं करेल? गुरु हा देवच असावा लागतो, तरच तो कल्याण करेल. आणि आता उलट बघा, गुरु हा देवच असतो, जर तो देव नसेल तर तो जीव होईल आणि जीव दुसऱ्याचं कल्याण करू शकणार नाही, तो स्वतः जीव आहे. तो देव असला पाहिजे. आणि देव गुरु असतो. बसू दे त्याला, बस. इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो बंडोपंत? गुरु देव असतो. देव नसेल तर तो जीव होईल आणि जीव झाला तर तो कल्याण करणार नाही. आणि देव गुरु असतो. गुरु म्हणजे मोठा. गुरु हा शब्द समानार्थी काय? गुरु म्हणजे मोठा. ऐकताय ना? गुरु म्हणजे मोठा. जर देव मोठा नसेल, गुरु नसेल तर तो लघु होईल. आणि लघु असेल तर तो दुसऱ्याला गुरु कसा करेल? पण तो देवच असतो. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या गुरुला देव म्हटलं. गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुळदेवता, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अक्कलकोट स्वामी महाराज की जय, वटवृक्ष स्वामी महाराज की जय। गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुळदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे। वेळ संपलाय, थोडा कीर्तनास उशीर झाला। आपली परवानगी असेल तर एक 5-7 मिनिटं बोललं तर चालेल का? हो चालेल. लोकशाही आहे. वेळेवर अतिक्रम करण्याचा माझा स्वभाव पण नाहीये, इकडे लक्ष द्या। मी प्रस्तावनेमध्ये वर्णन केलंय की आहार निद्रा भय मैथून हे सर्व योनी समसमान। प्रत्येकाला भय आहे, पण हे जे साधू संत झाले यांनी एक एक सुंदर आम्हाला बोधवचन दिलंय। त्यामध्ये शिर्डीच्या साईबाबांनी आम्हाला श्रद्धा आणि सबुरी दिली। शेगावच्या गजानन महाराजांनी गणगण गणात बोते हा संदेश दिला, आणि स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला अभय असं दिलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आपल्या जीवनामध्ये फार मोठं गोष्ट वाटतं। आम्ही निर्भय कशामुळे झालो? या संत वचनानेच निर्भय झालो, लक्षात ठेवा। भिण्याचं काही कारण नाहीये। ते कसे असतात? समारोपाला एक दृष्टांत सांगतो। आज बरं वाटलं तुमच्याशी भेटून। माझे मित्र, एक पुण्यातील युवा कीर्तनकार असणारे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज पवार, हे माझे एक सन्मित्र आहेत। परमेश्वर महाराज वरकड आहेत, बंडोपंत खामकर आहेत, महावीर महाराज आहेत, गणेश महाराज गायकवाड आहेत। ही सगळी स्नेही मंडळी आणि इतर असलेली गाणारी वाजवणारी, या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। शेवटचा दृष्टांत सांगतो आणि समारोप करतो। फार छान बसलात आणि छान ऐकलत तुम्ही। एखादी अशी वाईट परिस्थिती येते, खूप मोठं संकट आलं की त्या संकटातून सद्गुरूच सोडवत असतात, हे लक्षात ठेवा। आणि हा अनुभव घेतल्याशिवाय कसे बोटाने दाखवू तुला गे अनुभव गुरुच्या मुला, त्याचे अनुभव घ्यावे लागतात। समर्थांच्या जीवनातली गोष्ट आहे। समर्थ रामदास स्वामी दरवर्षी रामनवमीचा उत्सव करायचे चाफळला। सातारा जिल्ह्यात चाफळ आहे। सुंदर समर्थांच्या झोळीतल्या मूर्ती आहेत तिथं, आणि त्याला लागणारी सगळी रसद स्वतः छत्रपती शिवाजी महाराज देत होते। एक वर्ष असं झालं की महाराज मोहिमेवर गेले आणि सांगून गेले होते की काही लागेल ते द्या, पण ती रसद आली नाही। त्या मठातल्या एका 12-13 वर्षाच्या मुलानं स्वामींनाच प्रश्न विचारला, स्वामी रामनवमी तोंडावर आली, कसा उत्सव होणार? काही वेळेला अकाली प्रौढत्व येते मुलांना, म्हणजे कसं घरात लग्न निघावं आणि 10 वर्षाच्या मुलांना आजोबाला विचारावं, आबा बस्ता कधी बांधायचा? अकाली प्रौढत्व म्हणतात। तसं त्याचा काही संबंध नाहीये। तसं त्या 12-13 वर्षाच्या मुलानं समर्थांना विचारलं, रामनवमी कशी होईल? त्या समर्थ म्हणाले, होईल, रामरायाची कृपा आहे। समर्थांनी 205 श्लोक लिहिले, त्याला मनाचे श्लोक म्हणतात। गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, असे दिले। आणि प्रत्येक शिष्याला एक श्लोक दिला आणि सांगितलं की हा श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची। त्या भिक्षेचं जे अन्न येईल त्या भिक्षेच्या अन्नामध्ये आपण रामनवमी करू। थोडं नीट ऐका, भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी। भिक्षा आदरानं वाढली जाते आणि भीक तिरस्कारानं दिली जाते, त्यात तिरस्कार असतो।
आज अब्जाधीश जरी असला तरी गाणगापूरला गेल्यानंतर त्याला 5 घरी भिक्षा मागावीच लागते. भिक्षे आमची आळंदीला संस्था आहे, सगळी मुलं मधुकरी घेतात. मधुकरीचं अन्न पवित्र आहे, लक्षात ठेवा. ज्याने विचारलं होतं ना कशी रामनवमी होणार, त्या शिष्याच्या वाट्याला पण एक श्लोक गेला आणि तो श्लोक असा होता, टाक. समर्थाची या सेवकावत्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा शिष्य चौपदरी घेऊन गेला भिक्षा मागायला. शेजारच्या गावात एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागितली आणि हा श्लोक म्हटला. त्या ब्राह्मणाला असं वाटलं की हा श्लोक म्हणजे समर्थाने स्वतःला समर्थ म्हटलंय, वास्तविक त्याने रामच समर्थ म्हटलं होतं. त्या राग आला त्या ब्राह्मणाला. त्याने पाणी घेतलं आणि अभिमंत्रित केलं आणि शिष्याच्या अंगावर पाणी शिंपलं आणि शाप दिला की उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाही, रात्री तुझा मृत्यू होईल. ते 12-13 वर्षाचं पोर रडत आलं घरी मठात. ते स्वामींनी विचारलं, का रडतोस बाबा? म्हटलं भिक्षा मागायला गेलो आणि मृत्यू घेऊन आलो. म्हणजे अहो म्हणले मी भिक्षा मागितली पण त्या ब्राह्मणाने शाप दिला की उद्याचा सूर्योदय पाहणार नाही तू. समर्थ हसले आणि म्हणाले, तू मरणार नाहीस, मी सांगतो, माझा आशीर्वाद आहे, तुझा मृत्यू होणार नाही. पण तो पोर रडायलाच लागला. रडणारच ना, नाही का रडणार? आता काल जर तुम्हाला कोणी म्हटलं असतं की उद्याचा भंडारा तुम्ही जेवणार नाही, झोप लागेल का? समर्थ हसायला लागले. तेव्हा त्याने विचारलं, काय मी आता मरणार आणि तुम्ही हसताय? ते म्हणे तुझ्या वेडेपणाला हसतोय. ते का? अरे म्हणले त्या ब्राह्मणाच्या शापावर तुझा विश्वास आहे आणि माझ्या आशीर्वादावर नाही. मी तुला आशीर्वाद दिलाय, तू नाही मरणार. तर ते काय पोर ऐकेना. सरते शेवटी त्या समर्थाने सांगितलं, असं कर, तुला भीती वाटते, माझ्या हाताला धरून राहा, काही होणार नाही तुला. दिवसभर ते पोर हाताला धरूनच फिरत होतं. संध्याकाळ झाली, जेवण झाली, समर्थाने घोंगडी टाकली आणि त्याच्यावर अंग टाकणार, ते पोर रडायला लागलं. आता का रे रडतो? ते म्हणले, गुरुजी आता तुम्ही झोपणार आणि आम्ही कायमचे झोपणार. आता दिवसा नाही मरण आलं म्हणजे रात्री येणार, रात्री मृत्यू होणार माझा. आता काय करायला पाहिजे म्हटले. आता तू असं कर म्हणे, एक काम कर, आता हे घोंगडी टाकतो, त्या घोंगडीवर बैस आणि उठू नकोस हा, काही झालं तरी. ते समर्थ झोपले आणि तो विद्यार्थी बसला पाय चुरत स्वामीजींचे. अहो तो ब्राह्मण पण काही साधा नव्हता. यमदूत आलेच घ्यायला त्या मुलाला. त्याचा शाप पण काही असा कावळ्याचा नव्हता, काही ताकद असेल त्याची. पण यमदूत आले आणि त्याचे पंचप्राण हरण करायला लागले. इकडे लक्ष द्या. तर म्हणलं आता झालं, संपलं आपलं, आता काय मृत्यू यायचा तो गुरूंच्या पायावरच यावं म्हटलंय. म्हणून समर्थांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं, वाट बघत होता कधी आपले पंचप्राण जातात. 10 मिनिटं झालं, काहीच झालं नाही. यांनी काय केलं माहितीये का, असं तिरक्या नजरेनं पाहिलं तर दृश्य असं दिसलं की ते यमदूत असा पाश टाकत होते. तो पाश घोंगडीपर्यंत येत होता, घोंगडीपासून परत जात होता. असं 4-5 वेळा झालेलं बघितलं. मग याला जरा बळ आलं, हे काय आपलं करू शकत नाही. जरा ताठ बसला आणि त्या यमदूताकडे वटारून बघायला लागला. आपलं काही बिघडू शकत नाही म्हणले. मृत्यूची पण एक वेळ असते. तासभर झाला, त्याचं काही पंचप्राण हरण झाले नाही, ते यमदूत निघून गेले. मग हे बाळ झोपलं. पहाटे पंच उशीर काल झाला, स्वामी उठले. त्यांच्या धक्क्याने हे बालक पण उठलं, उजाडलं होतं, डोळे सोडायला. ते समर्थाने विचारलं, अरे तू जिवंत आहे अजून?
मेलं नाही? नाही म्हणले मेलो नाही, तुमच्या कृपेने जिवंत आहे. का? तुला घ्यायला कुणी आलं नाही? आले होते तर 1 तास ट्राय केला, पण मी नाही हाती लागलो त्यांच्या. दोघे आले होते रात्री. आता आनंदी होता, स्नान संध्या झाली. समर्थाने त्याला परत बोलवलं, इकडे ये. ते बाळ धावत आलं, ही झोळी घे, आजही त्याच घरी भिक्षा मागायला जा. त्याने हात जोडले, म्हणले कशाला माझ्या मरणावर टपलाय तुम्ही, कालच सुटलो मी एकदाचा. अहो काल त्यांनी एका सूर्योदयाची तरी मुदत दिली, आज बघता क्षणी मारून टाकेल. तो काही साधा ब्राह्मण नाहीये. समर्थ म्हणले जा, तिथंच जावं लागेल, तिथंच भिक्षा माग. आता त्याला वाटलं काय, आता काही इलाजच नाही. निघाला मठातून 5-25 पावलं निघाला, परत आला. समर्थांच्या पाया पडला. अरे का रे आला परत? म्हणले जातो, तुम्ही म्हणता म्हणून जातो, मला माहिती आहे माझं मरण आहे तिथं, तर तुम्ही म्हणता म्हणून जातो, पण एक उपकार कराल का माझ्यावर? म्हणले करतो ना, काय पाहिजे? तो श्लोक तरी बदलून द्या, ज्या शोकाने हा घोटाळा झाला. समर्थ म्हणले श्लोक पण बदलून मिळणार नाही, याच श्लोकाचा तुम्ही पाठ केला पाहिजे. जा. गेला तो परत 5-25 पावलं मठाच्या बाहेर गेला आणि परत आला. आता का रे आला? स्वामी, फाशी देताना पण शेवटची इच्छा विचारता तो. आता मला मरायची शेवटची इच्छा तर विचारलं का नाही? बर बोल म्हणले, काय इच्छा आहे? त्याने नमस्कार केला आणि त्याच्या डोक्यात तुकाराम महाराजांचा एकच अभंग होता, आता नाही येणे जाणे, आता काही परत यायचं नाही, शेवटचं मागून घेऊ. मग समर्थानं म्हणला शेवटची इच्छा माझी पूर्ण करा. ठीक आहे म्हणले, तुझी शेवटची इच्छा सांग, ती करतो पूर्ण. काही नाही म्हणले, रात्रीची घोंगडी तरी अंगावर द्या. दृष्टांत संपला. की त्याला असं वाटत होतं त्या घोंगडीनेच मला वरदान दिलं, पण सर्व मायबाप श्रोत्यांना लक्षात ठेवा, ती कृपा घोंगडीची नसते, तर ती सद्गुरूंची कृपा असते, लक्षात ठेवा. थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कीर्तन संपलं. स्वामी भक्त असणारे रोहिदासदादा मदने यांच्या एका सुंदर संकल्पनेतून हा समारंभ होतोय. या निमित्तानं स्वामींच्या पादुकांचं दर्शन आपल्याला होतंय. यानंतर आरती होणार आहे आणि सगळ्यांना महाप्रसाद होणार आहे. तत्पूर्वी या समारंभाला उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज वरकड, एक गायनाचार्य हरिभक्तीपरायण बंडोपंत खामकर, माझे मित्र प्रमोद महाराज पवार, साखर कारखान्याचे डायरेक्टर भुजबळ साहेब आज उपस्थित आहेत, जे माझे गुरुजी असणाऱ्या सदानंद गुरुजींचे अनुयायी, आदरणीय ज्येष्ठ नेते नानासाहेब नवले यांचे हे सर्व अनुयायी म्हणाले पाहिजेत. त्याचप्रमाणे आलेले सगळे संस्थेतले विद्यार्थी आणि आपण सर्व. कीर्तन संपलंय. जाताना एकच विचार देणार आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. वाईट पिऊ नका. दारू, गांजा, फूचरस, ताडी माडी. परवाकडे 31 डिसेंबरला एक 23 वर्षाचा मुलगा मेला दारू पिऊन. कोणाला दुःख झालं नाही दादा, कोणाला दुःख झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी प्रेत यात्रा निघाली त्यावेळेस सगळा समाज रडत होता. कशासाठी? त्या नालायकासाठी एका 19 वर्षाच्या मुलीला कपाळ पुसावं लागलं. याचं काही सामाजिक जाणीव असेल का नाही? वाईट पिऊ नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, आळंदी, पंढरी, देहू याची वारी करा, सुखाने संसार करा.
आणि सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही, कशातच नाही. लक्षात ठेवा. एका श्रीमंत घरात माझा जन्म आहे. माझे आजोबा सावकार होते, वडील क्लास 1 ऑफिसर होते. मी पुणे विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. पण गेली 45 वर्ष किती चांगलं काम चाललंय. महाराष्ट्र जो आज शांत आहे त्याचं कारण वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायाने केलेलं काम आहे. काही काही माणसं आम्हालाच सांगतात आमची मनाची माळ आहे. अजून मलाच कळलं नाही किती मनाची, 2 मनाची का 5 मनाची. अरे तुम्हाला सांगतो दादा, काय आमूलाग्र क्रांती होते. एकदा माझ्या कीर्तनात कोण होतं माहितीये? महावीर महाराज कोण होतं. सांगलीला माझं कीर्तन 10,000 लोक, आता तर थोडे लोक आहेत, 10,000 लोक होते कीर्तनाला. जवळजवळ 600 टाळकरी. आणि कीर्तनात एक माणूस बसला होता, मोठा पटका बिटका असा मोठा माणूस, मिशा बिशा अशा असेल, कुठला तरी पाटील म्हणलं. हार घालायला जेव्हा माणसं आली ना, परमेश्वर बुवा, त्यांनी मला विचारलं ते पटक्यावाले बाबा बघितले का, कोण आहेत, ओळखलं का? म्हणलं नाही ओळखलं. तर मला काय ओळखायचं कारण आहे? ते म्हणले बापू बिरू वाटेगावकर आहे. कीर्तनात घाम फुटला राहू मला. त्यांनी 7 खून केले. पण मी कीर्तनात बोललो की आतापर्यंत आम्ही वाल्या कोळी सांगितला ना, आज बघितला. नंतर माझ्याच हस्ते सत्कार झाला बापू बिरूचा. बापू बिरू नंतर जे भाषण केलं ते मी आयुष्यात नाही विसरणार. बापू बिरू काय म्हणले माहितीये का? आधी रांगडा गडी उभे राहिले, म्हणले माझ्या बहिणीनो, मी तुमचा धर्माचा भाऊ आहे. बापू बिरू बायकांना म्हणाले, सगळ्या माता भगिनीला, मी तुमचा धर्माचा भाऊ आहे. मी 7 खून केलं, जेलात जाऊन आलो. मी बॅरलने दारू पित होतो, बाटलीने नाही, चपटीने भागलं नाही माझं कधी. खंबेच्या खंबे रुचवले. जेलमधनं आलो, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून गळ्यात घातली. आता दारू पित नाही, आता दूध पितो, दारू नाही पित. बापू विरून सांगितलं. आणि पुढचं ऐका, हे महत्वाचं आहे. ते म्हणाले तुम्ही सगळ्या माझ्या भनी आहात, हा माझा मोबाईल नंबर घ्या. नंबर सांगितला आणि म्हणले जर तुमचा नवरा दारू पिऊन आला मला फोन करा, 8वा नंबर त्याचाच लावतो. हे काय आमूलाग्र क्रांती आहे. एका अव्वल दरोडेखोराचा झालेला संत कशाला घाण पिताय आणि कशाला घाण खाताय. असती तर घातली असती, ही अडचणच ठेवली नाही. आम्ही गाडीतच माळा ठेवल्या, त्याला माळ घालायची त्यांनी घालावी. माझ्या 61च्या निमित्तानं अत्यंत चांगला ग्रंथ प्रकाशित झाला, आनंदामोद नावाचा, ज्याच्यामध्ये अनेक विद्वानांनी लेख लिहिलेले आहेत. ही साहित्य कृती क्वचितच निर्माण होते, ती या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये सर्वांग सुंदर असे वेगवेगळ्या विषयाचे लेख तुम्हाला वाचायला मिळतील. आणि आपण बफ कंपनीचा पेपर वापरलाय, जो 50 वर्ष त्याला काही होत नाही. आणि इम्पोर्टेड ब्राऊन इंक वापरली आहे. हा ग्रंथ अत्यंत मूल्यवान आहे. तरी सुद्धा आमच्या ट्रस्टने तो 500 रुपयाला निर्मिती मूल्यातच दिलेला आहे. जे धनिक आहेत त्यांनी तो जरूर घ्यावा. 500 रुपये ही काही किंमत नाही आहे त्या पुस्तकाची, पण त्याच्यातलं धन आहे ते वैचारिक लाखो रुपयाचं आहे. एखादा मित्र जाऊन आपण वडापाव खाऊन आलो तर 500 रुपये जातात. पण हे पुस्तक जर आपल्या टेबलवर असेल घरात, तर ती घराची श्रीमंती असेल, हे लक्षात ठेवा. कारण पुस्तक वाचणं किती महत्वाचं आहे. पुस्तक वाचल्याने काय होतं? पुस्तक वाचलं की मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त मस्तक हे कुणाचं हस्तक असत नाही आणि कुणापुढे नतमस्तक होत नाही. हा पुस्तक वाचल्याचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. सर्वांना ज्यांना पाहिजे त्यांना पुस्तक इथं मिळेल. इथे पार्थ महाराज आहेत आणि उत्तम कीर्तनकार सुबोध महाराज महल्ले नागपूरचे आहेत. हे दोन्ही या ठिकाणी महाराज आहेत, त्यांच्याकडनं ते पुस्तक घ्यावं. झालेली सेवा स्वामी चरणी समर्पित. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळाचे जाते कर्ज लाभा कोटी बार वाहे त्याचे सर्वस्वई साये, ऐसे कळवळाचे जाते कर्ज लाभा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी तुझे, ऐसे कळवळाचे जाती करी लाभा. ज्ञान
स्वामीची आरती एकच म्हणायची स्वामींची आरती. जी स्वामींची असेल ती एक म्हणा. एकच आरती म्हणू दे दादा स्वामींची. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. शेली खेडे ग्रामे तू अवतरला दे, जगदोद्धारासाठी राया तू बिराजे. भक्तवत्सल खरा तू एक होते, म्हणून शरण आलो तुझे चरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू लीला पार. शेषादी कृष्णले न लगे त्या पार. तेथे जडमुड कैसा करू विस्तार. जय तुझ्या सुतान लगे चरणावे गळे. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवूया माता. कापुराची वात प्रभू ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सहज चिदाळीला. दया क्षमा शांती या उजळल्या ज्योते. स्वयंप्रकाश रूपे देखील मूर्ती. कापुराची वात प्रभू ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सहज चिदाळीला. ने तो पण या काजळल्या ज्योते. निजानंदे तनु पायी ओवाळू वारते. कापुराची वात प्रभू ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सदच ताळीला. आनंदाने भावे कापूर आरती केली. पंचतत्व भाव तनु पायी अर्पिले. कापुराची वात प्रभू ओवाळू तुझला, समर्था ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सदच ताळीला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रार. सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. काले लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रभे आनंदीन आनंद पूजिन भय होवाईन म्हणे नमा. विठ्ठल रुक्माई ठोका मागणे ते क तुझ प्रत्याय. तरी पाय पांडुरंगाया संतासी निर्विहेची मज देई. तुझे काय न मागो का म्हणे आता उदार तू होई. ठेई पाय संताचे. ज्यांना पुस्तक घ्यायचे त्यांनी इथं या, माळ घालायचे त्यांनी इथं या आणि सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु जगद्गुरु भक्तवत्सल कलियुगे श्री अक्कलकोट निवासी वटवृक्ष समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज.